नमस्कार, मी नमन भानारकर स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये। परिसरात भगवत प्राप्ती प्रकट दिनाच्या दिवशी सामूहिक चर्चा बैठक आणि सामूहिक भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाते। तर मंडळाने जाहीर केलेल्या ह्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनानुसार व शिकवणीप्रमाणे भगवत प्राप्तीचा प्रकट दिन दरवर्षी रक्षाबंधनानंतर 6व्या दिवशी येतो। त्यानुसार ह्यावर्षी भगवत प्राप्ती प्रकट दिन शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला आलेला आहे। करिता सर्व पक्क्या सेवकांनी, ज्या सेवकांच्या नावे भगवंताची प्रतिमा आहे, त्यांनी भगवत प्राप्ती प्रकट दिनानिमित्त हवन कार्य आपापल्या निवासस्थानी व्यवस्थितरित्या पार पाडावे। हवन पार पडल्यानंतर गावात गटात कोणत्याही प्रकारची सामूहिक चर्चा बैठक व भोजनाचे कार्यक्रम आयोजित करू नये। मंडळाच्या असे लक्षात आले की काही ठिकाणी प्रकट दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केले जाते, नेते मंडळी बोलावली जातात, चर्चा बैठक व भोजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाते, तर हे चुकीचे आहे। म्हणून नेहमी मंडळाच्या पत्रात स्पष्ट लिहिले असते की गावात गटात कोणत्याही प्रकारची चर्चा बैठक व भोजनाचे कार्यक्रम आयोजित करू नये। तसेच भवनात, मानव मंदिरात कार्यक्रम असते तरी बऱ्याच ठिकाणी आपापल्या गावात त्या दिवशी कार्यक्रम घेतले जाते, जसे जयंतीनिमित्त 3 एप्रिलला, प्रकट दिनानिमित्त 3 ऑक्टोबर, 15 नोव्हेंबरला किंवा 26 जानेवारीला। तर या दिवशी कोणत्याही गावात गटात कार्यक्रम घेणे हे चुकीचे आहे। हे सर्व मंडळाच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर लिहिले असते। म्हणून मंडळाने दिलेल्या सूचनेकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे आणि मंडळाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे। काही सेवक म्हणतात की भवनात कार्यक्रम असते, त्या दिवशी गावात कार्यक्रम घेतला तर काय फरक पडते, कार्यक्रम तर भगवंताचाच आहे, मानव धर्माचा प्रचार प्रसारच होत आहे असे सांगतात आणि मनमर्जीने कार्यक्रम घेतात। अशा मनमर्जी चालवणाऱ्या सेवकांमुळेच या मार्गाला, मंडळाला हानी पोहोचत आहे। ते भगवंताच्या, बाबाच्या नावाखाली सेवकांना बैलवण्याचे, फुसलवण्याचे कार्य करीत आहेत। म्हणून अशा लोकांपासून सावध राहा, मंडळाच्या आदेशाचे पालन करा। भगवत प्राप्ती प्रकट दिनाच्या एका दिवसाआधी भवनात, मानव मंदिरात प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जाते। म्हणजे यावर्षी 14 ऑगस्टला मानव मंदिरात कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमात परमेश्वरी कृपा, महान त्यागी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच परमेश्वरी कृपेवर चर्चा बैठक घेतली जाते आणि 10वी, 12वी व पदवी परीक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या सेवकांच्या मुलामुलींना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते। मागच्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या सांगण्यात चूक झाली होती की 1948 पासून ते 2024 पर्यंत 15 ऑगस्टला प्रकट दिन आलेच नाही, तर 1987 मध्ये सुद्धा 15 ऑगस्टला प्रकट दिन आले होते। म्हणजे यावर्षी जसे 9 ऑगस्टला रक्षाबंधन आले, तसेच 1987ला सुद्धा 9 ऑगस्टलाच रक्षाबंधन आले होते। हे मला इंटरनेटच्या माध्यमातून माहीत झाले आणि भवन बनल्यानंतर 1987 पासून काही वर्ष 15 ऑगस्टलाच प्रकट दिन साजरे करण्यात आले। 1987च्या आधी प्रकट दिन राखी होऊन 6व्या दिवशीच साजरे केले जात होते। याचे उदाहरण मानव धर्म परिचय पुस्तकातील मानव मंदिर या प्रकरणात आहे। 1986 मध्ये एका भगवंताचा प्रकट दिन 25 ऑगस्ट 1986 ला करण्यात आला। आता आपण इंटरनेटच्या सक्तीचा वापर करू आणि 1986 मध्ये रक्षाबंधन कधी होते ते पाहू। तर राखी ही 19 तारखेची होती आणि राखी होऊन 6व्या दिवशी म्हणजे 25 तारखेला प्रकट दिन साजरे करण्यात आले आणि 1986 मध्ये श्रावण कृष्ण षष्ठी ही 24 ऑगस्टची होती असा इंटरनेट सांगत आहे। त्यावेळेस बाबा होते आणि बाबांनी षष्ठीला प्रकट दिन साजरे केले नाही, तर राखी होऊन 6व्या दिवशीच प्रकट दिन साजरे केले होते। हे समजण्याची गरज आहे, कारण मी बाबांसोबत फिरलो म्हणणारे काही सेवक सांगतात की श्रावण वैद्य षष्ठीच बरोबर आहे आणि साधारण सेवकाला ते बरोबर वाटते, कारण सांगणारा सेवक हा बाबांच्या हयातीतील आहे। म्हणून साधारण सेवक मंडळ हा चुकीचा सांगत आहे असा तो समजतो। म्हणून सत्य काय आहे हे ओळखण्याची आणि सत्याच्याच मागे उभे राहण्याची गरज आहे। मानव धर्माचे सर्वात मोठे सण भगवत प्राप्ती प्रकट दिन आनंदाने साजरे करा। एवढेच बोलतो। सर्वांना माझा नमस्कार।